गुड मॉर्निंग स्टुडंट्स. काल तुम्ही 4 ट्रान्झॅक्शन लिहून घेतले असतील. ट्रान्झॅक्शन आणि जर्नल एंट्री असं सेपरेट लिहून घ्यायचं आहे. आज आपण 5 नंबरची त्या ठिकाणी जर्नल एंट्री पाहणार आहोत. पेज नंबर 57. गुड्स विथड्रॉन बाय प्रोप्रायटर. मालकाने खाजगी कामासाठी, प्रायव्हेट पर्सनलसाठी त्या ठिकाणी व्यवसायातून माल घेतल्यानंतर ड्रॉविंग अकाउंटला डेबिट द्यायचं, लक्षात ठेवा. The goods withdrawn by proprietor goes out of the business and goods withdrawn by proprietor account create. आणि माल व्यवसायातून गेलेला आहे म्हणून गुड्स विथड्रॉन बाय प्रोप्रायटर अकाउंटला क्रेडिट द्यायचे. बाय एंट्री ड्रॉइंग अकाउंट डेबिट टू गुड्स विथड्रॉन बाय प्रोप्रायटर अकाउंट किंवा मग परचेसेस अकाउंट असं एक शब्द लिहायचं. गुड्स विथड्रॉन बाय प्रोप्रायटर लिहायचं नसेल तर मग टू परचेसेस अकाउंट. बीइंग गुड्स विथड्रॉन बाय प्रोप्रायटर फॉर पर्सनल यूज. त्यानंतर गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल. जाहिरातीसाठी माल फ्री वाटलेला आहे, फुकट वाटलेला आहे. अशा वेळेस लक्षात ठेवायचं आहे ॲडव्हर्टाइजमेंट खर्चाचा अकाउंट आहे, त्याला डेबिट द्यायचं आहे. आणि व्यवसायातून माल गेलेला आहे म्हणून त्याला क्रेडिट द्यायचं. ॲडव्हर्टाइजमेंट अकाउंट डेबिट ही डेबिटची रक्कम. टू गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल अकाउंट किंवा परचेसेस अकाउंट. बीइंग गुड्स डिस्ट्रीब्युटेड ॲज फ्री सॅम्पल्स. त्यानंतर नंबर 7 गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर ऑर ॲक्सिडेंट. त्या ठिकाणी अग्नी लागून माल नष्ट झाला किंवा अपघाताने. अशा वेळेस याचे 2 भाग केलेले. अनइन्शुअर्ड विमा उतरवला नाही आणि इन्शुअर्ड म्हणजे विमा उतरवला. आता विमा उतरवला नाही म्हटल्यानंतर लॉस बाय फायर अकाउंट डेबिट टू गुड डिस्ट्रॉयड बाय फायर अकाउंट. तोटा झाला त्याला डेबिट दिलं आणि व्यवसायातून माल गेला त्याला क्रेडिट दिले. बीइंग गुड डिस्ट्रॉयड बाय फायर याच्यात विमा उतरवलेला नाही, आता विमा उतरवलेला आहे समजा आणि तो माल जळाला. इन्शुरन्स कंपनी अकाउंट डेबिट टू गुड्स डिस्ट्रॉयड बाय फायर ऑर परचेसेस अकाउंट. बीइंग इन्शुरन्स क्लेम ॲक्सेप्टेड बाय द कंपनी. त्यानंतर इफ द क्लेम्स इज पार्टली ॲडमिटेड. काही पैसे दिले इन्शुरन्स कंपनी, काही नाही दिले तर इन्शुरन्स कंपनी अकाउंट डेबिटेड. लॉस बाय फायर अकाउंट डेबिटेड टू गुड डिस्ट्रॉयड बाय फायर अकाउंट. याची टोटल इथं करायची. गुड्स डॅमेज ऑर लॉस्ट इन ट्रान्झिट. प्रवासामध्ये माल जर खराब झाला तर लॉस इन ट्रान्झिट अकाउंट डेबिट टू गुड लॉस्ट इन ट्रान्झिट अकाउंट ऑर परचेसेस अकाउंट. बीइंग गुड्स लॉस्ट इन ट्रान्झिट म्हणजे प्रवासात माल हरवला, खराब झाला. त्यानंतर इन्शुअर्ड केलेला असेल, विमा उतरवलेला असेल तर इन्शुरन्स कंपनी अकाउंट डेबिट टू गुड्स लॉस्ट इन ट्रान्झिट अकाउंट ऑर परचेसेस अकाउंट. बीइंग इन्शुरन्स कंपनी ॲडमिटेड द क्लेम. त्यानंतर इफ द क्लेम इज पार्टली ॲडमिटेड. काही पैसे दिले इन्शुरन्स कंपनी अकाउंट डेबिट लॉस्ट इन ट्रान्झिट अकाउंट डेबिट टू गुड्स लॉस्ट इन ट्रान्झिट अकाउंट. त्यानंतर पिलफर्ड गुड्स ऑर स्टोलन. माल चोरीला गेला. लॉस बाय थेफ्ट म्हणजे चोरी, लक्षात ठेवायचं आहे. लॉस बाय थेफ्ट अकाउंट डेबिट टू गुड्स लॉस्ट अकाउंट. बीइंग गुड्स लॉस्ट बाय थेफ्ट. पेज नंबर 60 वरती टाईप्स ऑफ जर्नल एंट्रीज दिलेले पहा. सिम्पल जर्नल एंट्रीज आणि कंपाऊंड किंवा कंबाईन जर्नल एंट्री. सिम्पल जर्नल एंट्रीमध्ये या ठिकाणी 3 ट्रान्झॅक्शन शिकवलेले आहेत आपल्याला. स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ₹1 लाख. 1 लाखाने व्यवसायाला सुरुवात केली पहा. कॅश कम्स इन टू द बिझनेस. कॅश अकाउंट, कॅश संपत्तीचं रिअल अकाउंट. रिअल अकाउंटचा डेबिटचा नियम डेबिट व्हॉट कम्स इन आणि कॅश अकाउंटला डेबिट दिलं. प्रोप्रायटर ही इज द गिव्हर ऑफ बेनिफिट. प्रोप्रायटर हा त्या ठिकाणी देणारा म्हणून कॅपिटल अकाउंट. पर्सनल अकाउंटमध्ये येते कॅपिटल अकाउंट. पर्सनल अकाउंटचा क्रेडिटचा नियम क्रेडिट द गिव्हर आणि कॅपिटल अकाउंटला क्रेडिट दिलेलं आहे. आता हीच एंट्री इथं कशी केली पहा जर्नल एंट्रीमध्ये.
कॅश अकाउंट डेबिट. आता आपल्याला कळलेलं आहे कॅश अकाउंटला डेबिट दिलेलं आहे. मी अशा पद्धतीने लिहायचं कॅश अकाउंट डेबिट 1 लाख. त्यानंतर टू कॅपिटल अकाउंट. कॅपिटल अकाउंट पण समजलेलं आहे आपल्याला. टू कॅपिटल अकाउंट 1 लाख ही रक्कम इकडे लिहायची. बिईंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश ही झाली नॅरेशन. त्यानंतर परचेस कॉम्प्युटर ऑफ ₹20,000 फॉर कॅश. 20,000चं कॉम्प्युटर खरेदी केले पहा. कॉम्प्युटर कम्स इन कॉम्प्युटर अकाउंट. आपल्याकडे रिअल अकाउंट कॉम्प्युटर संपत्तीचं डेबिट व्हॉट कम्स इनचा नियम रिअल अकाउंटचा आणि कॉम्प्युटर अकाउंटला डेबिट दिलं. त्यानंतर कॅश गोज आउट पैसे गेले कॅश अकाउंट. कॅश अकाउंट संपत्तीचं रिअल अकाउंट. रिअल अकाउंटचा क्रेडिटचा नियम क्रेडिट व्हॉट गोज आउट आणि कॅश अकाउंटला क्रेडिट दिलं. आता ही एंट्री कशी नोंदवली पहा. आपल्याकडे कॉम्प्युटर आलं आहे खरेदी केल्यावर कॉम्प्युटर अकाउंट डेबिट 20,000. थोडं अंतर सोडून इकडच्या बाजूला यायचं टू कॅश अकाउंट 20,000. बिईंग परचेस कॉम्प्युटर फॉर कॅश. त्यानंतर नंबर 3 पेड फॉर वेजेस ₹9,000. 9,000 रुपये मजुरीचा खर्च केला आहे. वेजेस इज अँड एक्सपेन्सेस मजुरीचा खर्च आहे. वेजेस अकाउंट. खर्चाचा अकाउंट नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंटचा डेबिटचं नियम डेबिट द एक्सपेन्सेस अँड लॉसेस. वेजेस अकाउंटला डेबिट दिलं. नंतर त्याचं सेकंड इफेक्ट कॅश गोज आउट. मजुरीचे पैसे दिले पैसे गेलेत. कॅश अकाउंट. कॅश अकाउंट हे रिअल अकाउंट असतं. रिअल अकाउंटचं क्रेडिटचं नियम क्रेडिट व्हॉट गोज आउट आणि कॅश अकाउंटला क्रेडिट दिलं आहे. वेजेस अकाउंट डेबिट टू कॅश अकाउंट. वेजेस अकाउंटला 9,000 आणि टू कॅशला इथं 9,000. बिईंग वेजेस पेड. अशा पद्धतीने आपण सिम्पल जर्नल एंट्री त्या ठिकाणी शिकलेलो आहोत. नंतर पुढच्या पानावर परत काही सिम्पल एंट्री दिलेली आहे. अशा पद्धतीचं गणित आता आपल्याला परीक्षेला येत असतं. नीट लक्ष द्यायचं आहे. आपण याच्यातले 1-2 ट्रान्झॅक्शन पाहूया. जर्नलाइज द फॉलोइंग ट्रान्झॅक्शन इन द बुक्स ऑफ नरेंद्र जनरल स्टोअर्स. नरेंद्र जनरल स्टोअर्स. आता इथं डेट आणि इयर दिले पहा. 2019 एप्रिल 1. नरेंद्र कमेन्स बिझनेस विथ कॅश ₹80,000. कॉलम करताना पहा इन द बुक्स ऑफ नरेंद्र जर्नल विथ क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स. जर्नल एंट्री पण केलेली आहे आणि क्लासिफिकेशन पण केलेलं आहे पहा. व्यवसायाला सुरुवात केली कॅश अकाउंट कॅपिटल अकाउंट. कॅश अकाउंट डेबिट टू कॅपिटल अकाउंट. डेट कॉलममध्ये एकदाच 2019 लिहायचं आणि एप्रिल लिहायचं. मग फक्त तारखा टाकायचे 1 तारीख. बिईंग स्टार्टेड बिझनेस विथ कॅश. आता हे कॅश अकाउंट म्हटलं रिअल अकाउंट लिहिलं आहे. कॅपिटल व्यक्तीचं म्हणजे पर्सनल अकाउंट. हे डेबिटची रक्कम 80,000 लिहिली. क्रेडिटची रक्कम इकडे लिहिली. की वरती लिहायचं नाही खाली लिहायचं आहे. त्यानंतर 2 नंबरचं ट्रान्झॅक्शन आहे परचेस गुड्स फ्रॉम किरण ₹40,000 ऑन क्रेडिट. उधारीने माल खरेदी केलेला आहे पहा. खरेदीचा खर्च आहे. परचेसेस अकाउंट डेबिट. खर्चाचा अकाउंट नॉमिनल अकाउंट आणि टू किरण अकाउंट उधारीने केलेलं. क्रेडिट द गिवर किरणकडून केलेलं आहे. बिईंग परचेस गुड्स फ्रॉम किरण ऑन क्रेडिट. व्यक्तीचं नाव आलं इथं पर्सनल अकाउंट. इथं 40,000 डेबिटला 40,000 क्रेडिटला. त्यानंतर पेड रेंट ₹2,000. भाडं दिले 2,000. रेंट अकाउंट डेबिट. नॉमिनल अकाउंट आहे पहा ते खर्चाचं. टू कॅश अकाउंट संपत्तीचं अकाउंट रिअल अकाउंट 2,000 डेबिटला 2,000 क्रेडिटला. बिईंग पेड फॉर रेंट. त्यानंतर सोल्ड गुड्स टू मिस्टर विकास ₹5,500 ऑन क्रेडिट. उधारीने माल विकलेला आहे. उधारीने माल विकल्यानंतर विकास अकाउंट डेबिट. विकासला का डेबिट दिलं. पर्सनल अकाउंटचा नियम डेबिट द रिसिव्हर. माल विकासला मिळालेला आहे म्हणून विकासला डेबिट दिलं. विकास नाव आलं पर्सनल अकाउंट. टू सेल्स अकाउंट. विक्री उत्पन्नाचं अकाउंट. उत्पन्नाचं अकाउंट नॉमिनल अकाउंट. इथं 5,500 5,500. बिईंग गुड्स सोल्ड टू विकास ऑन क्रेडिट. त्यानंतर नंबर 15 परचेस फर्निचर ऑफ ₹30,000 ॲट GST 18%. GST 18% पहा. 18% 18-54. 200 कट करायचे 5,400. जे निम्मे करायचे 2,700 2,700. 9% 9%. फर्निचर खरेदी केलेले आपल्याकडे फर्निचर येईल डेबिट व्हॉट कम्स इन. फर्निचर अकाउंट डेबिट. फर्निचर संपत्तीचं रिअल अकाउंट 30,000. इनपुट CGST अकाउंट डेबिट. खर्चाचा अकाउंट नॉमिनल अकाउंट 2,700.
इनपुट SGST अकाउंट डेबिट नॉमिनल अकाउंट खर्चाचं अकाउंट 2700 आणि टू कॅश अकाउंट संपत्तीचं रिअल अकाउंट याची सगळ्याची टोटल करायची आणि ती टोटल इथे लिहायची 35,400 बिईंग परचेस फर्निचर ॲट 18% GST 18% काढता येईल तुम्हाला सगळ्यांना. रिसिव्ड अ बिअरर चेक ऑफ ₹25,000 फ्रॉम मिस्टर विकास. बिअरर चेक मिळाला. बिअरर चेक म्हणजे कॅशच असतो पहा. 18 एप्रिल 18 तारीख आहे पहा. कॅश अकाउंट डेबिट कॅश संपत्तीचं रिअल अकाउंट टू विकास अकाउंट पर्सनल अकाउंट क्रेडिट द गिवर या नियमानुसार 25,000 बिईंग रिसिव्ड बिअरर चेक फ्रॉम विकास. त्यानंतर पेड टू किरण बाय चेक ऑफ देना बँक ₹20,000 देना बँकेद्वारे पैसे दिले पहा. किरण अकाउंट डेबिट किरण व्यक्तीचं पर्सनल अकाउंट टू देना बँक अकाउंट पर्सनल अकाउंट 20,000 बिईंग पेड टू किरण बाय चेक. त्यानंतर लास्ट ट्रान्झॅक्शन आहे पेड सॅलरी ₹5,000 पगाराचा खर्च केला आहे. खर्चाला डेबिट नॉमिनल अकाउंटच्या नियमानुसार सॅलरी अकाउंट डेबिट सॅलरी नॉमिनल अकाउंट टू कॅश अकाउंट संपत्तीचं रिअल अकाउंट 5,000 बिईंग पेड फॉर सॅलरी. नंतर कोणते डेबिटची किंवा क्रेडिटची कोणती एक टोटल करून टाकायची दोन्ही साईडला सारखीच आहे तिथे 2,62,400 अशा पद्धतीने आपण हे दोन्ही गणितं तुम्ही वहीमध्ये लिहून घ्यायचे सुंदर अक्षरामध्ये आखून आणि थोडी प्रॅक्टिस करायची ती नियमांची. बरोबर आहे.